बघा, हा DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, DC पॉवर सप्लाय. तर याच्यामध्ये आपण काय करतो, ACला DCमध्ये कन्वर्ट करतो. ओके, हे आत्ता त्याच्यावर तुम्हाला एक छोटंसं प्रॅक्टिकल पण सांगितलं. आता आपल्याला इंटरनल पार्ट बघायचं आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय रेक्टिफिकेशन सर्किट, ब्रिज रेक्टिफायर, सेंटर टॅप रेक्टिफायर किंवा हाफ वेव्ह रेक्टिफायर, कोणतंही रेक्टिफायर बघितलेलं नाही आहे, डायोड बघितलेलं नाही, त्यांच्यासाठी हे पार्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर बघा, याच्यामध्ये हे तुम्हाला सगळं पार्ट दिसतं. तर सगळ्यात पहिले तर हे येल्लो जो आहे हा आहे तुमचा AC सप्लाय. हा AC सप्लाय कशा थ्रू जातो आहे, याच्या थ्रू. ओके, तर इथं टॅपिंग चेंज करून आपण काय करतो आहे, व्होल्टेजला कमी जास्त करतो आहे. 0 to 270 व्होल्ट कन्वर्ट करण्याचं काम हे करतं आहे. येतं लक्षात, 0 to 270 म्हणजे ॲटो ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज व्हेरिॲक ज्याला आपण म्हणतो ते इथं होतं आहे. तिथून तो सप्लाय दिला जातो ट्रान्सफॉर्मरला. आता बघा, ट्रान्सफॉर्मरला हा सप्लाय दिला, ते ट्रान्सफॉर्मरचं हे प्रायमरी वाइंडिंग. का बरं प्रायमरी, कारण सप्लाय इथं दिला म्हणून. आणि तिथून हे सेंटर टॅपिंग हे बाजूला काढलेत आणि हे 2 टर्मिनल दिलेत इथं. हे पहा, 2 टर्मिनल इथं दिलेत, हे आणि हे पिवळं आणि निळं कलरचं, ते इनपुटला दिले. तर इथं काय होणार आहे, ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन करणार आहे. स्टेप डाऊन केलं की हा इथं जाईल. मग इथं काय होईल, रेक्टिफिकेशन होईल. रेक्टिफायर काय आहे, असं सर्किट आहे जे ACला DCमध्ये कन्वर्ट करतं. आणि इथं हे ब्रिज रेक्टिफायर वापरलं आहे. तर आता ब्रिज रेक्टिफायरमध्ये तुम्ही बघू शकता, हे काय तुमचं, हे आहे डायोड. डायोडमध्ये हे काय असतंय, P टर्मिनल, हे काय असतंय N टर्मिनल, म्हणजे ॲनोड आणि कॅथोड. हे कॅथोड आणि ॲनोड, हे ॲनोड कॅथोड, हे कॅथोड आणि ॲनोड, हे काय रेजिस्टर आहे. ओके, आणि हे कलर कोडिंगवर याची पण व्हॅल्यू तुम्हाला माहीत असेल. हे काय आहे, कॅपॅसिटर आहे. आता होतं असं, सप्लाय दिला की पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 आणि D2 हे 2 डायोड फॉरवर्ड बायसमध्ये जातात आणि D2 D3 आणि D4 रिव्हर्स बायसमध्ये जातात आणि तुम्हाला आउटपुट भेटतं. पण हे आउटपुट कसं आहे, पल्सेंटिंग आहे. त्याच्यामध्ये रिपल फॅक्टर असतात, ते रिपल फॅक्टर रिड्यूस करण्याचं काम कोण करतं, हे कॅपॅसिटर करतात. हे कॅपॅसिटर काय करतात, रिपल फॅक्टर रिड्यूस करून DCला प्युरिफाय करण्याचं काम करतात. ओके, हे कॅपॅसिटर. आता प्युरिफाय झालेली DC परत इथं दिली, ह्या वायर थ्रू येते, या वायर थ्रू येते. इथं हे काय दिलं आहे, इथं बघा, हे तुमचं ॲमिटर आहे, DC ॲमिटर आहे. तर बघा, हे PMMC टाईप आहे. कोणतं आहे, PMMC टाईप DC ॲमिटर आहे. आणि हे PMMC टाईप DC व्होल्टमीटर आहे. तर इथून आपल्याला आउटपुट DC मोजता येतं. म्हणजे इथं अशा पद्धतीने काय होतं आहे, AC इज कन्वर्टेड इंटू DC. तर हे DC पॉवर सप्लाय प्रॅक्टिकलमध्ये बऱ्यापैकी वापरलं जातं. जिथं आपल्याला 30 व्होल्टपर्यंत किंवा 50 व्होल्टपर्यंत DCचा सप्लाय पाहिजे. तर बरेच याची रेटिंग 30 आहे. आपल्याकडे बरेच आहेत असे, प्रत्येक लॅबमध्ये जवळपास एक आहे. तर जनरली 50 व्होल्टपर्यंत आणि 1 ॲम्पियरपर्यंत जर सप्लायची रिक्वायरमेंट असेल तर अशा टाईपच्या DC पॉवर सप्लायचा आपण वापर करतो. ओके, ठीक आहे.